Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. धन्वंतरी नम मायसेल्फ पक्कन आहे देत ऑन BMS पांढरे स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर रचना शरीर पेपर फर्स्ट. तुम्हाला जर नक्कीच रचना शरीरच्या पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला नक्कीच पास व्हायचं असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नीट काळजीपूर्वक बघा. कसं जसं तुम्ही मूवीज बघता तशाच पद्धतीनं हे व्हिडिओ बघा. तर आता याच्यामध्ये आपण चालू करूया. तर तुम्हाला मी पहिले हे सांगणार आहेत की चॅप्टर वाईजनुसार तुम्हाला प्रिपेअर करायचं. तर त्यामधलं तुम्हाला पहिला चॅप्टर प्रिपेअर करायचं ते म्हणजे शरीर उपक्रमणीय शरीर. आता हे का सर? कारण की सर्व बेसिक गोष्टी शरीर यांची उत्पत्ती एक फिक्स SQ याच्यावर येत असतो आणि त्याच्यानंतर परिभाषा शरीर हे सेकंड चॅप्टर. तर हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे दोन म्हणजे SQ किंवा एक SQ आणि 5 MCQ फिक्स होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये हे करायचं आणि फिक्स प्रश्न त्याच्यामध्ये जशी शरीराची डेफिनेशन सांगून षडंग शरीर महत्त्व लिहा किंवा परिभाषामध्ये अस्थिसंघात SQ येईल. अशा पद्धतीने फिक्स SQ येईल. त्याच्यानंतर हे चॅप्टर केल्याच्यानंतर तुमचे 10 मार्क फिक्स झाल्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला वळायचे ते म्हणजे गर्भशरीरकडे. सर गर्भशरीरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? आता गर्भशरीरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 2 LQ हमखास विचारतात. एक मासानुमासिक क्रम आणि दुसरा म्हणजे ऋतुक्षेत्र आंबो आणि बीज म्हणजे गर्भसंभव सामग्री. तर या दोघांपैकी फिक्स असते. नाहीतर चौथा चॅप्टर ते म्हणजे एम्ब्रिओलॉजी फिटल सर्क्युलेशन हे फिक्स SQ येतात, हे LQ येतात. तर याच्यामध्ये तुम्हाला हे 2 चॅप्टर जर तुम्ही केले गर्भशरीर आणि एम्ब्रिओलॉजी तर तुमचे 20 मार्क्स हे कुठंच जात नाही मित्रांनो. 20 मार्क्स हे तुमचे कुठंच जात नाही आणि तशा पद्धतीने तुमचे हे कन्फर्म फर्स्ट LQ म्हणून कन्फर्म होऊन जाते आणि 3 SQ या अशा पद्धतीने तुमचे कवर होतात. आता हे झाल्याच्या नंतर हे 30 मार्क मिळवल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरकडे जायचं आहे ते म्हणजे अस्थिशरीर या चॅप्टरकडे. हे एक SQचं पोर्शन आहे आणि याच्यावर हमखास एक फिक्स SQ विचारतात आणि ते म्हणजे अस्थिचे प्रकार. तर हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तुम्हाला जसंच तसं करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वळायचं आहे तुम्हाला ते म्हणजे ऑस्टिओलॉजी. आता इथं मुलांना खरा मेहनत त्रास इथं सहन करावं लागते. आता ते म्हणजे काय सर? आता इथे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बोन्स आहेत. आता ते एक अप्पर सिस्टमचं टाकू शकतात, अप्परचे टाकू शकतात किंवा लोअरचे टाकू शकतात. त्यांची आपण टेंडन्सी सांगू शकत नाही. परंतु तुम्हाला जर समजा यांच्यावर कोणते प्रश्न येतील यांचे जर समजा तुम्हाला शंका कुशंका असतील तर आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर घ्या आणि त्यामध्ये तुम्ही निश्चितच तुम्हाला फिक्स क्वेश्चन मिळतील आणि तेवढेच क्वेश्चन करा आणि तुम्ही नक्कीच पास होसाल. तर हे सर्व चॅप्टर्सवर मी क्वेश्चन काढलेले आहेत आणि जेणेकरून गेस्ट पेपरमध्ये जे 4 LQ आणि 8 SQ येतात तशाच पद्धतीने मी गेस्ट पेपर काढलेले आणि तेच क्वेश्चन जर तुम्ही प्रिपेअर केले तर तुमची गॅरंटी आहे की तुम्ही पास होसाल. तर चला या व्हिडिओकडे वळूया. तर हे अस्थिशरीर आणि या ऑस्टिओलॉजी हे 2 चॅप्टर जर तुम्ही कवर केले तर तुमचे 16 मार्क्स हे कुठंच जात नाही. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते करायचे. आता हे एवढे चॅप्टर प्रिपेअर केल्याच्या नंतर तुम्हाला वळायचं आहे नेक्स्ट चॅप्टरकडे आणि ते म्हणजे संधी शरीरकडे. आता संधी शरीर म्हणजे काय? तर संधी म्हणजे प्रकार. कशाचे प्रकार? आपले संधी म्हणजे काय? जॉईंट्स. आता जॉईंट्स जर बघितले तर जॉईंट्समध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांनी प्रकार सांगितलेले आणि हे फिक्स SQ येते. तर हे एक तुम्हाला चांगल्या रीतीने SQचं पोर्शन आहे आणि हे फिक्स चॅप्टर आहे. तर 5 मार्क याचे पण कुठंच जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला वाचायचं ते म्हणजे आर्थरोलॉजी. सर स्नायू शरीर काय घेतला नाही? स्नायू शरीर मी समोर सांगतो. तर इथं तुम्हाला आर्थरोलॉजी करायचे. आर्थरोलॉजी जर बघितलं तर सेकंड LQ तुमचा बोनवर येते आणि थर्ड LQ हे आर्थरोलॉजीवर येते. आता आर्थरोलॉजीमध्ये जर बघितलं तर फिक्स जॉईंट आहेत आणि ते जसे की शोल्डर जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, हिप जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, एल्बो जॉईंट आहे की नाही. खूप सारे जॉईंट्स आहेत. आता तुम्हाला जर चांगल्या रीतीने जर याच्यामधलं कोणतं जॉईंट्स येऊ शकते असं तुम्हाला वाटते तर आमचे गेस्ट पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला सांगेल. ठीक आहे नाही. तर एवढं लक्षात ठेवा हे आर्थरोलॉजी तुम्हाला करायचे आणि ते फिक्स LQचं पोर्शन आहे. तर तिसरा LQ तुमचा कन्फर्म होतो आणि अशा पद्धतीने तुमचे हे चॅप्टर जर कवर केले तर 17 मार्क्स हे कुठंच जात नाही. ठीक आहे. एक SQ आणि एक LQ कन्फर्म होऊन जातं 2 MCQचे. त्याच्यानंतर इथपर्यंत समजलं का? आता हे चॅप्टर केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरकडे जायचं ते म्हणजे नर्वस सिस्टम जे की फिक्स LQ आहे आणि ते म्हणजे चौथं LQ तुम्हाला देतात आणि
तर हे नर्वस सिस्टममध्ये खूप सारे पॉईंट्स येतात, जसे की सेरेबेलम, सेरेब्रम, पॉन्स, मिडल ब्रेन, हिंड ब्रेन, आहे की नाही. त्याच्यानंतर फोर ब्रेन, त्यांचे टाईप्स, त्याच्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, आहे की नाही. तर या सर्व गोष्टी या ब्रेन्स याच्यामध्ये येतात आणि हे नर्वस सिस्टमवर तुमचा फिक्स LQ आहे. आणि याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की फिक्स क्वेश्चन येतात आणि तेच तुमचे मार्क्स मिळवतात. तर हे नर्वस सिस्टम जर केलं तर तुमचा 4था LQ कन्फर्म होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर प्रिपेअर केलं तर हे 14 मार्क्स मिळतात. आणि हे जे मी चॅप्टर्स तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले त्यांचे आपण टॅली करूया. तर याचे 10, याचे 20, शरीर उपक्रम शरीर आणि परिभाषा शरीर जर केले तर 10 मार्क होतात. गर्भ शरीर आणि इम्ब्रोलॉजी जर केले तर 20 मार्क होतात. अस्थि शरीर आणि ऑस्ट्रोलॉजी जर केले तर 16 मार्क्स होतात. आणि इकडे संधी शरीर आणि आर्थरोलॉजी जर केले तर 17 मार्क होतात. तर यांची टोटल जर केली तर 77 मार्क्स येतात. इथपर्यंत समजलं. आणि आपल्याला 77 मार्क्स घ्यायचे का? नाही, आपल्याला फक्त 50 मार्क घ्यायचे, म्हणजे पासिंग पुरता, आहे की नाही. आणि ज्याला समजा वाटते मला 100पैकी 100च पाहिजे, तर मग ते 100पैकी 100 जर तुला पाहिजे असेल तर मग तुला हे सर्व चॅप्टर्स करावं लागेल, हो की नाही. इथपर्यंत समजलं लागेल. हे बघा मित्रांनो, जर समजा तुम्ही हे चॅप्टर्स वेल प्रिपेअर केले तर तुमचे 77 मार्क हे कुठंच जात नाही आणि तुम्हाला पासिंगची क्रायटेरिया पूर्ण होते, आहे की नाही. तो करलो ना, आहे की नाही. तर इथपर्यंत समजलं. तर आता याच्यानंतर एवढ्या गोष्टी लक्षात नाही जर आली तर तुम्ही 4 LQवर फोकस करा. 4 LQ कोणते कोणते? तर तुम्हाला सांगतो मी, गर्भशरीर, एम्ब्रिओलॉजी हे चॅप्टर करा. त्याच्यानंतर अस्थि शरीर आणि ऑस्टिओलॉजी हे एक चॅप्टर करा. हे दोन्ही केलं तर हे त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर तुम्हाला सांगतो मी, ते म्हणजे संधी शरीर आणि आर्थरोलॉजी. आणि चौथा चॅप्टर ते म्हणजे नर्वस सिस्टम. बस एवढे सर्व जर चॅप्टर केले तर तुमचे 67 मार्क्स हे कुठंच जात नाही. फक्त 4 LQवर जर तुम्ही फोकस केलं तर तुमचे 67 मार्क्स कुठंच जात नाही. माझे बाबू, माझे सोना, माझे पिल्लू, समजलं का तुला? की फक्त 4 LQ जर केले तर त्याचे हे तुमचे कुठंच मार्क्स जात नाही. समजलं की नाही समजलं? तर अशा पद्धतीनेच प्रिपेअर करा. आता जे उरलेले पार्ट्स आहेत ते आपण बघूया, जसे की केश, दंत, नख, शरीर, पेशी शरीर आणि मायोलॉजी येते. यांच्यावर फिक्स SQ असतात आणि जे की तुम्हाला हमखास विचारतात. हे तिन्ही चॅप्टर जर केले तर 11 मार्क्स येतात. आणि त्याच्यानंतर याच्यामधला स्नायू शरीर आणि हे पेशी शरीर आणि मायोलॉजी या 3 चॅप्टरवर 2 SQ येतात. कोणते पण येईल, एक तर पेशीवर येईल, नाही तर स्नायूवर येईल किंवा मायोलॉजीवर येईल. त्याच्यानंतर इकडं हे जे उरलेले आहेत एंडोक्रायनॉलॉजी, त्याच्यानंतर लिम्फॅटिक, या दोघांवर एक SQ फिक्स येतात. आणि हे पण तुमचे 12 मार्क्स कवर करतात. आणि अशा पद्धतीनं हे 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होतं, मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. फक्त एवढंच फोकस करा की तुम्ही जर 4 LQवर फोकस केलं तर तुमचं रचना शरीर पेपर फर्स्टची पासिंग क्रायटेरिया पूर्ण होऊन जाते. बस तेवढंच करा. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही LQ वाईज जर प्रिपेअर केलं ना तर तुमचे SQ पण प्रिपेअर होतील. तर अशाच पद्धतीने हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून हे जे मी आराखडा तुमच्यासमोर मांडलेला आहे ते तुम्हाला समजलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं प्रिपेअर करा. आणि तसं जर प्रिपेअर केलं तर तुम्ही नक्कीच पास होसाल. ठीक आहे. आता हे जे आता एवढं हे समजलं. हे बघा मित्रांनो, हे जे गॅरंटीड पासिंग फॉर रचना शरीर पेपर फर्स्ट होतं, यांचा सर्व आराखडा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला समजलेलं असेल. आता हे बघा मित्रांनो, आम्ही यथार्थ आयुर्वेदाकडून MHSचे गेस्ट पेपर काढत असतो आणि त्याचे मोर दॅन 80% क्वेश्चन ॲज इट इज येतात. तर तशाच पद्धतीने जर तुम्ही ते गेस्ट पेपर जर घेतले तर तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि खूप मुलांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला पण संधी आहे आणि तुम्ही पण घ्या. पेपर होण्याच्या आधी जर समजा तुम्ही तेवढे क्वेश्चन वाचले तर तुम्ही नक्कीच मोर दॅन 80% क्वेश्चन तुमचे येतील. आत्ताच RGHS युनिव्हर्सिटीला मी पेपर देत आहे आणि त्यांना पण नक्कीच फायदा होत आहे आणि तुमचे पण नक्कीच फायदा होईल याच कृपेने मी याच आशेने मी तुम्हाला सांगत आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण आवर्जून नक्की कमेंटमध्ये सांगत जा. थोडंफार रिॲक्ट करत जा, बरं वाटतं जीवाला. आणि कमेंटमध्ये आवर्जून सांगत जा काही अडचण असेल. आणि आमचं यथार्थ आयुर्वेदाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून सर्व अपडेट्स काही पेंडिंग असेल किंवा काही नोट्स PDFs वगैरे तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही टाकत असतो. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.